पुरणपोळीसाठी मी सर्वात आधी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये हळद, मीठ आणि तेल टाकून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घेत आहे। एकीकडे मी मैद्याचं पीठ मळायला घेतलेले आहे। हळद, मीठ आणि उकळलेले तेल गार करून टाकत आहे। मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मस्त असा मऊसूत डो लावून घेत आहे। त्याला झाकून ठेवत आहे आणि एकीकडे पाहू शकता डाळ शिजलेली आहे आणि या डाळीमध्ये आता मी गूळ टाकत आहे। गूळ टाकून मस्त मॅश करून घ्यायचे आहे। डाळ व्यवस्थित शिजून मॅश झालेली आहे आणि आता जाळीच्या मदतीने मी आणखी बारीक करून घेत आहे आणि मस्त असा पुरण तयार करून घेत आहे। तर हा झालेला आहे पुरण तयार आणि तुम्ही बघू शकता डो सुद्धा खूप छान आणि मऊसूत असा झालेला आहे। एकीकडे पिठाचे आणि दुसरीकडे पुरणाचे गोळे तयार करून घेतलेले आहे। यामध्ये आपली जी पुरणपोळी आहे ती मस्त आणि लवकर होते। हळूहळू अगदी हलक्या हाताने मस्त लाटून घ्यायचे आहे आणि तव्यावर टाकून दोन्ही साईडून मंद आचेवर व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून खमंग अशी मस्त सुंदर अशी पुरणपोळी तयार।